नमस्कार मित्रांनो. तर आता महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची शासकीय प्रकाशने मिळवण्यासाठी मंत्रालय किंवा शासकीय ग्रंथालयात जाण्याची गरज नाही. कारण आता शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. घर बसल्या ऑनलाईन ऑर्डर करा आणि शासकीय पुस्तके थेट आपल्या घरी मागवा. तर या नवीन शासन निर्णयामध्ये नेमके काय आहे, कोणत्या वेबसाईटवरून पुस्तके मिळणार, पोस्टाचा खर्च किती लागणार आणि कोणाला याचा फायदा होणार, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर दिनांक 29 जून 2026 रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. तर हा निर्णय का घेण्यात आला, तर यापूर्वी शासकीय प्रकाशने खरेदी करण्यासाठी नागरिकांना शासकीय ग्रंथालयात प्रत्यक्ष जावे लागत होते. रोख रक्कम भरूनच पुस्तके मिळत होती. आजकाल बहुतांश खाजगी प्रकाशक ऑनलाईन विक्री करत असल्यामुळे महाराष्ट्र शासनानेही नागरिकांना घर बसल्या शासकीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तर नवीन काय सुरू झाले, तर शासनाने ऑनलाईन अँड काउंटर बुक स्टोअर ॲप्लिकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. तर mahapublications.maharashtra.gov.in ही वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. या वेबसाईटवरून नागरिक विविध शासकीय प्रकाशने ऑनलाईन खरेदी करू शकतील. तर सुरुवातीला कोणत्या ठिकाणाहून सेवा मिळणार, तर सध्या प्रायोगिक तत्वावर शासकीय ग्रंथालय मुंबई येथून ऑनलाईन सेल, काउंटर सेल, एक्झिबिशन सेल या तिन्ही सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. तर पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथून सध्या काउंटर सेल आणि एक्झिबिशन सेल सुरू राहणार आहे. तर वेबसाईट कोण विकसित करणार, तर ही संपूर्ण ऑनलाईन प्रणाली महाआयटी यांच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे. तसेच 24 तास सेवा सुरळीत चालण्यासाठी 2 संगणक चालक नेमण्यात येणार आहेत. यासाठीचा खर्च वार्षिक देखभाल करारातून केला जाणार आहे. तर घरपोच पुस्तके कशी मिळणार, तर जर तुम्ही ऑनलाईन पुस्तक मागवले तर भारतीय टपाल विभागामार्फत ते पुस्तक थेट तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. टपाल शुल्क हे पुस्तकाचे वजन आणि अंतर यावर अवलंबून असेल. म्हणजे प्रत्येकासाठी पोस्टाचा खर्च वेगळा असू शकतो. नंतर पैसे कसे भरायचे, तर पुस्तक खरेदी करताना ऑनलाईन पेमेंट करावी लागेल. भरलेली रक्कम शासनाच्या अधिकृत बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर नियमानुसार त्या रकमेची लेखानोंद केली जाईल. तर या निर्णयाचा नागरिकांना फायदा काय, तर या निर्णयामुळे शासकीय पुस्तके घर बसल्या मिळतील. मंत्रालय किंवा ग्रंथालयात जाण्याची गरज नाही. वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचेल. राज्यभरातील नागरिकांना समान सुविधा मिळेल आणि ऑनलाईन पद्धतीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. तर हा शासन निर्णय 29 जून 2026 पासून लागू करण्यात आला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या या नवीन निर्णयामुळे शासकीय प्रकाशने आता ऑनलाईन आणि घरपोच उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.